आणि आता बातमी आहे महापालिका निवडणुकीसंदर्भात। मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रच लढणार असल्याचं निश्चित झालंय। तसंच मुंबईसाठी जागा वाटपाचा आकडाही समोर आलाय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईसह ठाण्यातही महायुतीतच लढण्याचं निश्चित झालंय। 2 दिवसांआधी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यानंतर चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची बैठकही झाली आणि महापालिकांमध्ये युतीवरही शिक्कामोर्तब झालं। त्याचबरोबर जागांचा फॉर्म्युलाही पक्का झाल्याचं कळतंय। मुंबईत महापालिकेच्या 227 जागा आहेत। भाजप 130 ते 140 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळू शकतात। तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा हव्यात। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिट्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। सरसकट युती झालेली नाही। तिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळं असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाही। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 20 ते 25 जागांची मागणी महायुतीत केली असली तरी भाजप नवाब मलिकांमुळे त्यांना सोबत घेण्यास तयार नाही। मलिकांचं नेतृत्व मान्य नाही असं भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। नवाबाईवरती आरोप झालेले कुठलाही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही। त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व कोण करावं ह्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्व अजितदादांना आहेत। अनेकदा सांगितलं की नागपूरचा पॅरेखान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही। मुंबईमध्ये भाजप असो की शिंदेंची शिवसेना दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहेच। पण मुंबईच्या बाहेर ठाण्यात आणि कल्याणमध्येही खटके उडाल्यात। मात्र मुंबईसह ठाणे आणि इतर काही महापालिकांच्या ठिकाणी युती करूनच लढायचं असं दोघांनीही ठरवलेलं दिसतंय। येत्या सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। त्याआधी मुंबई आणि ठाण्याचं भाजप आणि शिंदेंचं ठरलंय। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।